पण आबा जे म्हणतात ते अगदी योग्य आहे. नाही, फॅक्टरीत मी रोज जातो, फायदा होणारच आहे. पण जरा जरी गडबड झाली ना तर होणारं नुकसान न भरून येणे आहेत काय. हो, पण इंदिरा भाऊजींना एवढा कॉन्फिडन्स असेल तर थोडी रिस्क घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि हो, मला तरी मालती आई योग्य असंच वाटतंय. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? मला वाटतं इतकं सोपं नाहीये हेच तर ना, हे तुमचे जे संकुचित विचार आहेत ना ते आधी बाजूला ठेवा, तर तुम्हाला हे सगळं सोपं वाटेल. डोक्यात राग घालून मोठे निर्णय घ्यायचे नसतात, शांतपणे विचार करायचा असतो. सगळ्यांचा विचार करून मग निर्णय घ्यायचे असतात. सगळ्यांचा म्हणजे कोणाचा? तुमच्या तर कामगारांचाच ना, कारण तुम्हाला फक्त त्यांचाच विचार करायचा आहे. काकी, असं म्हणून कसं चालेल? शेवटी कामगारांचा सुद्धा विचार आपल्याला करायलाच हवा ना. काय, शेवटी कामगार आहेत म्हणून आपली फॅक्टरी आहे. उद्या जर का काही गडबड झाली, नुकसान झालं तर आपल्यासोबत कामगार देखील रस्त्यावर येतील. मला असं वाटतं इंदिरा हा विचार करत नाहीये. विक्रांत, अरे काय बोलतोयस तू? हे निदान तू तरी मालती आईंना असं बोलू नकोस, मला ते नाही आवडणार. अगं, असं बोलून कसं चालेल? हे बघ, आबा सारासार विचार करतायत. मी कितीही विचार केला ना, पटणार आहे का? आईच्या मायाचं झापड आणि डोळ्यावरती घट्ट बांधून घेतलंय. मी यांना डोळ्यात खुपायला लागलोय आता. काय बोलताय तुम्ही? बास झालं, आता हेच ऐकायचं बाकी होतं. तुम्हा बाप लेकामध्ये माझी आई म्हणून, एक बायको म्हणून काय ओढाताळ होते ना, ती दिसत नाहीये तुम्हाला. मला आता पुरतं कळलंय, तुम्हाला फक्त तुमचं म्हणणंच खरं करायचंय. आणि म्हणूनच माझ्या लेकाकडे आता मलाच लक्ष द्यावं लागणार आहे. चिकू, फोन कर इंदिराला. चिकू, इंदिराला फोन का नाही केलास तू अजून? अगं मम्मा, तू उचलत नाहीये. मग तू पुन्हा फोन कर. हॅलो 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 दादू, इकडे. हॅलो हॅलो इंदिरा, इंदिरा इंदिरा, मला कुठे आहेस रे तू? आई, काय काम आहे तुझं? अरे असं काय करतोस? हे बघ, तू घरी आहे बरं, असं रागाच्या भरात का निघून गेलास? हा, तू घरी आहे, मी समजावते आबांना. हा, तू ये ना घरी. आई प्लीज, मला कन्व्हिन्स करू नकोस. मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. काय कसं आहेस रे तू? तू आता आहेस कुठे मला सांग. मी ना विक्रांतला पाठवते, लगेच गाडी घेऊन पाठव. हो, मी ठीक आहे. हॅलो हॅलो, ठेवला तरी फोन, काहीच नीट बोलला नाही. कसा असेल माझा लेक मला काहीच कळत नाही. खूप भीती वाटते. चिकू, आईला घेऊन आज जा. एवढ्या रात्रीचे एकटे कुठे चाललेत? ते पण चालत? टेन्शन मध्ये असतील का? जाऊन विचारते. इंद्रजित सर, इंद्रजित सर, इकडे एकट्याने का चालताय तुम्ही? गाडी बंद पडली का तुमची? अहो सर, सांगा ना, काय झालं? ऐका आता सर, काहीच बोलले नाही म्हणजे एकदम राग आलाय त्यांना, लई टेन्शन आलंय. ठीक आहे सर, राहिलं. मी काय बोलत नाही, फक्त तुमच्या सोबत चालते. हा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? का सतत माझ्या मागे लागलेली असतेस? जा, तुझं काम कर. अहो सर, चिडू नका. तुम्ही असं एकटं चालताना दिसलं म्हणून काळजीपोटी विचारलं. काय झालं? कोणी सांगितलं तुला? मी सांगितलं तुला माझ्याशी बोलायला ये म्हणून? हे बघ, मला आता या क्षणी कोणाशी बोलायचं नाहीये. तुला सांगितलं ना, जा इथून. अहो सर, मी निघून गेले असते, पण माझे बुवा म्हणतात की एखादा माणूस जर चिंतेत दिसला, जर तो उदास असेल ना,
तर त्याला प्रेमानं विचारावं की काय झालंय. त्या माणसाला ना लई बोलायचं असतं पण ऐकून घेणारच कोणी नसतं. सर तुम्ही एक काम करा, तुमच्या मनामध्ये जेवढं पण दुःख आहे ना ते तुम्ही मोकळेपणाने मला सांगा. हा, मी काहीच बोलणार नाही, हसणार पण नाही आणि कोणाला सांगणार पण नाही. तुम्ही बोला. मूर्ख आहेस का तू? एकच गोष्ट किती वेळा रिपीट करावी लागते तुझ्यासाठी? मला या क्षणी कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. हे बघ, तुझ्या कामाशी काम ठेव आणि निघ इथून. सरांनी नक्कीच कसलं ना कसलं तरी खूप टेन्शन घेतलंय. देवा, माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. हा माणूस खडूस असेल, एकदम कडू कारला असेल, आणि माझा अन्नदाता आहे. माझ्या आईच्या औषधासाठी यांनीच पैशांची मदत केली. हा माणूस किती खडूस असला ना तरी मनानं चांगला आहे. देवा, यांच्या मनात काय पण इच्छा असेल ना ती पूर्ण कर बाबा. तुम्ही इंद्राशी असे का वागता? मम्मा, त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाहीच म्हणायचं असं ठरवलंच आहे का? मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत नाही, पण मी त्याच्या अयोग्य गोष्टीला नाही म्हणणार. त्याला हे घरदार घाण टाकून मोठी स्वप्न बघायचेत, फेकायचे डोळाळे म्हणतात त्याला. नाकापेक्षा मोतीच होत, आणि त्याला भले घरदार घाण टाकायचंय, पण हे सगळं त्याच्या एकट्याच आहे का? एकट्याचं नाहीये का? नाहीये. मग वाटून टाका, सगळ्यांमध्ये वाटून टाका सगळं. तेच म्हणलं, अजून बोलला कसा नाही तुम्ही? आपल्या मुलांच्या आधी दुसऱ्यांचा विचार तुम्ही अजून कसा नाही केला? मग काय फक्त आयुष्यभर तुमच्यासारखं स्वतःचा विचार करू? स्वार्थी विचार? कधीतरी दुसऱ्याचा विचार करून बघा, मग त्यांचे प्रॉब्लेम कळतील तुम्हाला. हे सगळं करताना रत्नावलीचा विचार करायला नको का? विक्रांतचा विचार करायला नको का? विक्रांतचा काय संबंध? संबंध नाही कसा, आमचाही तेवढाच हक्क आहे जेवढा इंद्रा आणि चिकूचा आहे. शांत हो विक्रांत. अरे हे घर आपल्या सगळ्यांचं आहे रे, आणि भरल्या घरामध्ये असं तुझं माझं हक्काच्या गोष्टी करू नयेत रे. का नको करू? आई हे बघ, आपल्या हक्काचं जर का आपण बोललो नाही ना तर तो इंद्रा सगळं हडप करेल. नाहीतर काय, इंदिरा भाऊजी फॉरेनला जाऊन आले तर सगळ्यांना त्यांचा पुळका आहे. काय असा तीर मारलाय त्यांनी? आणि मुळात तो आपला विचार न करता सगळ्याच्या सगळं स्टेकवर लावायचा विचार कसा करू शकतो? विक्रांत, अरे भाऊजी आहेत ना, भाऊजी आपला विचार करतील.